नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आपली शाळा सिद्धीमध्ये माहिती कशी अपलोड करायची याविषयी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम आपलं क्रोम हे सर्च इंजिन आपण ओपन करायचं। त्या ठिकाणी शाळा सिद्धी .nuepa.org हे टाईप करायचं। आपली शाळा सिद्धीचं पोर्टल ओपन होईल। या ठिकाणी लॉग इन हे ऑप्शन आहे, त्या लॉग इन ऑप्शनवरती आपण क्लिक करायची। जर का तुम्ही सुरुवातीला आताच नवीन लॉग इन होत असाल तर तुम्हाला इथं अकाउंट क्रिएट करावं लागेल। न्यू युजर म्हणून तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल। या ठिकाणी तुमची स्कूल लेवल, तुमचा व्हिडिओ कोड नंबर, फर्स्ट तुमचं नाव, सेकंड आणि लास्ट नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे टाकणं तुमचं गरजेचं आहे। पण आता मी इथं न्यू युजर नाही, मी कनेक्ट झालो आहे म्हणून मी आता माझं डायरेक्ट अकाउंटचं हे टाकणार आहे। शाळा माझा व्हिडिओ नंबर इथे टाकणार आहे 27 20 100 99 02। हा युडास नंबर मी टाकल्यानंतर माझा तयार केलेला पासवर्ड मी इथे टाकणार आहे। पासवर्ड टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक केली तर मी आता शाळा सिद्धीला लॉगिंग होत आहे, म्हणजे शाळा सिद्धीला लॉगिंग झालेलो आहे। लॉगिंग झाल्यानंतर हे बघा, मी आता माझी किती माहिती भरून, पूर्ण माहिती भरून झालेली आहे। इथे दिलेलं आहे, नोट दिलेली त्यांनी बघा। जर कंप्लीट असेल तर तुमचं बरोबरचं चिन्ह येईल, इन प्रोग्रेस असेल तर क्वेश्चन्स मार्क येईल, नॉट स्टार्टेड म्हणजे तुम्हाला ते लागू नसेल तर फुली येईल, नॉट स्टार्टेड म्हणजे तुम्ही सुरुवातच केलेलं नाही तर फुली येईल, आणि तर नॉट ॲप्लिकेबल हे बघा तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल आमच्या शाळेसाठी त्याला हे चिन्ह राहील। आता ही सगळी माहिती मी भरलेली आहे। ही माहिती भरण्यासाठी तुम्ही शाळा सिद्धीचं जे फ्रेमवर्क बुक आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे। या फ्रेमवर्क बुकमध्ये संपूर्ण माहिती ही दिलेली आहे। प्रत्येक कॉलम कसा भरायचा हे आपल्याला भरायचं आहे। आता मी भरलेली माहिती कशी तुम्हाला दाखवतो। पहिल्यांदा हे बघा, लर्नर्स प्रोफाईल मी आता ओपन करतो। हे बघा, इथं माझा 30 सप्टेंबरचा पट मी दिलेला आहे। ST चे मुलं किती, OBC किती, जनरल किती आणि एकूण किती, त्यात मायनॉरिटी आहेत की नाही। नंतर मागच्या वर्षीचा जो पट होता माझा, त्या पटाची विद्यार्थ्याची उपस्थिती होती या सूत्रानुसार। ते सूत्र कसं आहे की विद्यार्थ्याची एकूण हजर दिवस गुणिले हजर दिवस भागिले विद्यार्थी संख्या आणि भागिले आपल्या त्या वर्षाचे कामाचे दिवस गुणिले 100 या पद्धतीची मी हजेरी काढलेली आहे आपल्या निकालपत्रकावरून, आणि ती इथं भरलेली आहे प्रत्येक वर्गाची। 5वीचा वर्ग नसल्यामुळे इथं मी 0 केलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यातच पुढचा कॉलम आहे आपला स्टुडंट लर्नरमध्ये, किती विद्यार्थ्यांना किती टक्केवारी पडलेली आहे असं। हे टक्केवारी सुद्धा बौद्धिक गुणावर आपल्याला घ्यायची आहे। विद्यार्थ्यांचे जे बौद्धिक गुण आपण नोंदतो, भाषा, गणित, इंग्रजी, त्या बौद्धिक गुणावर ती आपल्याला टक्केवारी काढायची आहे। त्याची टोटल करायची, भागिले पहिली दुसरीला 3 भागायचं, तिसरी चौथीला 4 भागायचं, पुढच्या एकूणचा त्याचे बौद्धिक विषय असतील तसं बघून आपण ते काढू शकतो। ही झाली लर्नरची। नंतर टीचरची माहिती 2 नंबरला आपल्याला भरायची आहे। इथं तुमच्याकडे मेल आणि फिमेल टीचर्स किती आहेत, त्यापैकी ट्रेंड किती आहेत, अनट्रेंड किती आहेत ते आपल्याला भरायचं आहे आणि सबमिट करून पुढे जायचं आहे। नंतर हे 7 डोमेनमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे। प्रत्येक डोमेनमध्ये माहिती कशी भरायची, स्तर कशी निश्चित करायची हे आपल्याला विस्तृत माहिती हे शाळा सिद्धी फ्रेमवर्क जे बुक आहे त्याच्यात स्पष्ट दिलेली आहे। हे स्तर भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा प्रोमोटाईज ऑफ द एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट, तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी गरज कशी आहे हे तपासायचं आहे। जर तुम्हाला खूप मोठी गरज असेल तर तुम्ही हाय लिहायचं, जर तुम्हाला मध्यम गरज असेल तर मीडियम लिहायचं, गरजच नसेल तर लो लिहायचं। म्हणजे तुमची लेवल जर 3 आली इथं बघा, माझी लेवल 2 आली म्हणून मीडियम आहे। लेवल जर तुमची 3 आली तर इथं तुमचं ते लो होणार आहे, आणि ज्या ठिकाणी लेवल आपली 1 आलेली आहे त्या ठिकाणी आपला हाय आहे। हे बघा, आमची लायब्ररी आपल्या शाळेला लागू नये म्हणून हाय आहे। नंतर प्रयोगशाळा आपल्याला लागू नये प्राथमिक शाळांसाठी म्हणून मी तिथं हाय लिहिलेलं आहे। म्हणजे आपण जी लेवल ठरवतो आहे ती जर 3 असेल तर इकडं लो लिहायची आपली इम्प्रूव्हमेंट, जर का 2 असेल तर मीडियम लिहायची, आणि जर लेवल 1 असेल तर तुम्हाला खूप गरजेचं आहे म्हणून काय लिहायचं। प्रत्येक डोमेन भरून झाल्यानंतर त्याला सबमिट करायचं आणि सबमिट केल्यानंतर नेक्स्ट डोमेनकडे आपण जायचं। असे आपण एकूण 7 डोमेनची माहिती त्याच्यामध्ये पाहायची। 7 डोमेन भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं स्कूल जो रिपोर्ट्स आहे तो तुम्हाला इथं आता पाहायला भेटणार आहे।
beginning, second, third, fourth. Response matrix. फॉर्म सुद्धा आपल्याला नंतर हे करायचे आहे. ती माहिती सुद्धा त्या फ्रेमवर्कमध्ये आपल्याला दिलेली आहे. संपूर्ण माहिती आहे बघा, इथं गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे. रिसोर्सेस आपल्याला कसे उपलब्ध करायचे ते दिलेले आहेत. नंतर रिस्पॉन्स आपले कसे आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहेत. आपण जे भरलेलं आहे ना ते या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्समध्ये आपोआप त्याचे गुणदान इथं आलेले आहेत. हे सगळे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन्स हा तुम्हाला भरणं गरजेचं आहे. तुमच्या शाळेचं मोस्ट विजन कोणतं आहे हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता माझं शाळेचं मोस्ट विजन काय आहे की डिजिटल स्कूल. डिजिटल स्कूल and टॅब स्कूल. टॅब स्कूल हे माझं मोस्ट या ठिकाणी इम्प्रूव्हमेंटचा प्लॅन मधला पहिला भाग आहे माझा आला. त्याच्यानंतर प्रत्येक डोमेनमध्ये तुम्ही जे भरलेलं आहे ना लो, जे इम्प्रूव्हमेंटचा कॉलम तुम्ही लो भरलेला आहे लेवलचा स्तर तो कोणता आहे तुमचा तो तिथं पाहायचा आहे. आता इथं माझं MDM मध्ये नो LPG कनेक्शन माझ्याकडे आहे. नो LPG कनेक्शन माझ्याकडे आहे. तर मी त्याच्यासाठी काय करणार आहे, अप्लाय टू कनेक्शन अप्लाय करणार आहे. कनेक्शन अप्लाय टू कनेक्शन काय सपोर्टेड निडल काय आहे, मला त्यासाठी काय करायचं आहे तर मला पीपल्स इन्व्हायरमेंट इथं करायचे आहे. म्हणजे पालकांचा सहभाग इथं मला नोंदवायचा आहे कारण शाळेकडे तेवढं अनुदान नाही आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे त्याचा पीपल्सचं इन्व्हायरमेंट करणार आहे. पीपल इन्व्हायरमेंट्स मी इथं करणार आहे. आणि त्याच्यानंतर माझं ॲक्शन टेकन मी काय करणार आहे, ॲक्शन मध्ये मी घेणार आहे SMC अँड पेरेंट्स मीटिंग. SMC अँड पेरेंट्सची मी मीटिंग घेणार आहे. हे माझं पहिलं जे डोमेन आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटचा प्लॅन माझा आहे. दुसरं जे डोमेन आहे त्याच्यामध्ये मला गरज काय आहे ते मी तपासणार आहे. तर इथं गरज माझी हँडबुकची आहे, म्हणजे शिक्षकांसाठी हँडबुकची गरज आहे आपल्याला. हँडबुकची गरज आहे. त्याच्यानंतर दुसरी गरज आहे की टीचिंग ॲक्शन प्लॅनची मला गरज आहे. आता मी तिथं प्रपोज ॲक्शन मी काय करणार आहे त्यासाठी मी काय करणार आहे तर आमच्या टीचरची मी सहभाग घेणार आहे. मीटिंग्स मी घेणार आहे. त्याच्यामध्ये आणखी मी काय करणार आहे तर मी काही हँडबुक हे विकत आणणार आहे.
त्यासाठी मी आणखी काय करणार आहे, तर टीचर्स आणि पॅरेंट्सची मीटिंग घेणार आहे. त्यासाठी मला पैसे लागणार आहेत ना कलेक्शन. पॅरेंट्स आणि टीचर्सकडनं एक कलेक्शन करणार आहे की आपल्याला कसं करायचं आहे, तर आपण थोडंसं निधी एकमेकांना देऊन आपण ते करू शकतो का, याबद्दल मी चर्चा करणार आहे. 3 नंबरचा जो प्लॅन आहे त्या ठिकाणी मला जी गरज आहे ती स्पोर्टची आहे. म्हणजे मी बघून घेतो परत गरज कोणती आहे आपल्या 3 नंबरला. शिक्षकाच्या कामगिरीची देखरेख संचयिका निर्माण करणे. 3 नंबरला मला गरज आहे स्पोर्टची. स्पोर्ट्स मटेरियल्स मला तिथे गरजेचे वाटत आहेत 3 नंबरमध्ये. आता हे स्पोर्ट्स मटेरियल्ससाठी मी काय करणार आहे, तर त्याच्यासाठी मी आता इथे लिहून ठेवलं आहे. सॉरी डिस्टर्ब नको तुम्हाला. स्पोर्ट्स सपोर्टेड मटेरियल असं आपल्याला इथे लिहायला आहे. स्पोर्ट्स स्पोर्ट्स सपोर्टेड मटेरियल मी इथं गोळा करणार आहे. तर मी त्यासाठी मी काय करणार आहे, तर मी त्यासाठी पीपल्स इन्व्हॉल्वमेंट इथं परत घेणार आहे. म्हणजे पालकांचा सहभाग मी या ठिकाणी नोंदवणार आहे जास्तीत जास्त. पीपल्स इन्व्हॉल्वमेंट बरोबरच मी आमच्या ब्लॉक लेवल ऑफिसरला लेटर देणार आहे. लेटर ऑफ ब्लॉक लेवल ऑफिसरला मी लेटर देणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी परत तेच करणार आहे. पॅरेंट्स आणि SMCची मीटिंग येणार आहे. त्याच्यावरती मी ठराव करून ते वरती पाठवणार आहे. 4 नंबरचा जो प्लॅन आहे आपल्याला, 4 नंबरचा जे डोमेन आहे त्या 4 नंबरच्या डोमेनमध्ये मी मॉनिटरिंग आमच्या टीचर्स मॉनिटरिंग विषयी इथं कमतरता मला जाणवते आहे. तर मी ती मॉनिटरिंगचा इथं मुद्दा लिहिणार आहे. monitoring of teachers performance. Monitoring of teachers performance. नंतर टीचर्स आणि UDIची मीटिंग येणार आहे. टीचर्स आणि UDIची मीटिंग येणार आहे. नंतर सपोर्टेड काय त्याच्यामध्ये गाईडलाईन मी त्यांच्याकडनं घेणार आहे, एज्युकेशन ऑफिसरकडनं.
ऑफिसर्स येणार आहे. नंतर मी इथं मीटिंग त्यांचं हे करणार आहे. टीचर्स एज्युकेशन ऑफिसर. मीटिंग येणार आहे. नंतर डोमेन जे 5 नंबरचं आहे ते त्याच्यामध्ये आहे लीडिंग चेंज अँड इम्प्रूव्हमेंट. त्याच्यामध्ये मी केलं आहे 5 नंबरचं. बदलाचे आणि सुधारणाचे नेतृत्व करणे हा तो मराठीत आपला कॉलम आहे. त्याला आपण इथे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. चेंज अँड इम्प्रूव्हमेंट. improvements. तिथे सुद्धा मी मीटिंगच घेणार आहे. कोणाकोणाची मीटिंग घेणार आहे मी? आपली पॅरेंट्सची, SMC यांची सगळ्याची मीटिंग घेणार आहे. त्या दोघांची मीटिंग घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यात टीचर्स पण राहणार आहे. टीचर्सची मीटिंग घेणार आहे. त्यानंतर माझा जो ॲक्शन प्लॅन आहे त्या ॲक्शन प्लॅन मी त्यांना दाखवणार आहे. ॲक्शन प्लॅन मी दाखवणार आहे. आणि इथं सुद्धा SMC पॅरेंटची मी मीटिंगच त्याच्या ठिकाणी दाखवणार आहे. 6वं जे डोमेन आहे त्याच्यामध्ये मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे ते म्हणजे फिजिकली सेफ्टी आणि सायकोलॉजी सेफ्टी. सायकोलॉजी सायकोलॉजिकल सेफ्टी. इथे मी घेणार आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, मुलांसाठी त्यांना स्पोर्ट्स मी त्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अँड योगा. स्पोर्ट्स आणि योगा मी त्याच्यामध्ये मुलांमध्ये आयोजित करणार आहे. त्यासाठी मला जे सपोर्टेड कशाची मला गरज पडणार आहे, योगा टीचरला मी कॉल करणार आहे. कॉल योगा टीचर्स and sport teachers. त्याच्यानंतर इथे मी त्यांची अरेंजमेंट करणार आहे कॅम्पची. आयोजन करणार आहे. शेवटचं डोमेन आहे त्याच्यामध्ये मी स्कूल कम्युनिटी अँड लिंकेज, शाळेचे जे अनुसंधान आहे त्याच्यामध्ये आपल्याला शाळा आणि समाज यांचं संधान म्हणजे दोघांचं एकत्रीकरण कसं करायचं आहे त्याला इथे मी घेणार आहे.
मीटिंग घेणार आहे पॅरेंट्सची, सदस्यांची आणि टीचर्सची. यांची मी मीटिंग घेणार आहे आणि मीटिंग घेऊन झाल्यानंतर इथे मी पीपल्स इन्व्हॉल्वमेंट्स म्हणजे पालकांचं मी इथं जास्तीत जास्त सहकार्य घेणार आहे याच्यामध्ये. आणि परत शेवटचं मी टेकन ॲक्शन काय येणार आहे इथे शेवटची टेकन ॲक्शन सुद्धा माझी टीचरांची आणि स्कूल कमिटीची मीटिंग हेच माझी राहणार आहे. असे एकूण 7 डोमेनमध्ये मला कॉम्पिटन्सी इम्प्रूव्हमेंट करायची आहे. त्यासाठी माझं पुढचं ॲक्शन काय आहे, मला त्याची कोणाकोणाची गरज पडणार आहे आणि मी कशा पद्धतीने ॲक्शन ती पूर्ण करणार आहे याचा माझं आहे. भरून झाल्यानंतर इथं मी सबमिटवरती आता क्लिक करणार आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर फायनल सबमिशन, इन्स्ट्रक्शन काय एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन इथं मी पूर्ण केल्यानंतर फायनल सबमिट केलं तर वन्स यू डू नॉट फायनल सबमिट you will not be allowed the change to your reset data in future. Are you sure you want to submit data finally? म्हणजे तुम्ही आता हा डाटा फायनल करू शकत नाही, चेंज करू शकत नाही असं मला विचारतं आहे. माझ्या मनात अजूनही काही शंका आहे म्हणून मी याला कॅन्सल करतो आणि मी लॉग आउट होतो. पण तुम्हाला जर पूर्ण शंका निर्माण झालं असेल तर तुम्ही याला ओके म्हणायचं आणि फायनल करायचं. अशा पद्धतीने आपलं हे डोमेन पूर्ण झालेलं आहे. आपल्याला हे सगळं समजलं असेलच.